नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोर्स नंबर 205 या कोर्समधील इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या संदर्भात माहिती आज आपण घेणार आहोत। याचं संपूर्ण ओरिएंटेशन मी आपल्याला देणार आहे। स्टेप बाय स्टेप सिलेबसचे ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत किंवा त्यामधले युनिट्स कोणते, त्याचे क्रेडिट किती, त्याला प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी आणि एकूण मार्किंग स्कीम त्याची कशी असणार आहे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम ॲडिशनल पेडागॉजी कोर्स अंडरस्टँडिंग अँड डिसिप्लिन अँड स्कूल सब्जेक्ट अँड पेडागॉजी ऑफ द स्कूल सब्जेक्ट इकॉनॉमिक्स या संदर्भात जे उद्दिष्ट आहे त्याची ओळख आपण थोडक्यात या ठिकाणी करून घेणार आहोत। पहिलं उद्दिष्ट या इकॉनॉमिक्स विषयाचं आहे, त्याच्यामध्ये आहे अंडरस्टँड मीनिंग, नेचर, स्कोप, इम्पॉर्टन्स अँड बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स। प्रत्येक विषयाची जी मूलभूत माहिती असते ती आपल्याला या ऑब्जेक्टिव्हद्वारे या विषयामध्ये अभ्यासास मिळणार आहे। अंडरस्टँड मेजर चॅलेंजेस बिफोर इंडियन इकॉनॉमी, जे महत्त्वाचे किंवा मोठे आव्हानं या भारतीय अर्थशास्त्राशी संबंधित आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत। विविध कन्सेप्ट आहेत, स्कोप आहेत, त्याचप्रकारे मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे सूक्ष्म आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हे जे आहे हे आपल्याला या ठिकाणी माहीत करून घ्यायचं आहे। अंडरस्टँड बेसिक कन्सेप्ट ऑफ टीचिंग ऑफ इकॉनॉमिक्स, कंटेंटचा अभ्यास झाल्यानंतर तर इकॉनॉमिक्स हा विषय जर आपल्याला टीच करायचा असेल तर त्यासाठी आपण कोणत्या संकल्पना ह्या वापरल्या पाहिजे। त्यानंतर इम्प्लिमेंट असेल, अप्रोच असेल, पेडागॉजिकल म्हणजे अध्यापनशास्त्रीय अप्रोच त्याचा कसा असला पाहिजे, लर्निंग रिसोर्सेस त्याच्यामध्ये कोणते आहेत आणि त्याचबरोबर अंडरस्टँड क्वालिटीज ऑफ गुड टीचर, अर्थशास्त्राचं शिक्षक होत असताना आपल्यामध्ये कोणत्या चांगल्या क्षमता किंवा चांगली कौशल्ये आपल्यामध्ये असायला हवीत याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे आणि हीच उद्दिष्टे घेऊन आपल्याला सिलेबसकडे जावायचे आहे। तर युनिट नंबर 1 आहे इकॉनॉमिक्स ॲज अ सब्जेक्ट अँड बेसिक कन्सेप्ट। तर इकॉनॉमिक्स जो आहे हा विषय म्हणून बघत असताना त्याचा अर्थ काय, त्याच्या विविध व्याख्या कोणत्या आहेत, त्याचं उदय कसा झालेला आहे, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्यानुसार त्याचे महत्त्व, त्या अभ्यासाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला पहिल्या युनिटमधील पहिल्या पार्टमध्ये बघायचं आहे। त्यानंतर बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स आहेत। तर यासाठी बेसिक कन्सेप्टमध्ये ह्युमन वॉन्ट्स म्हणजेच मानवी गरजा कोणत्या आहेत, त्यात स्रोत कोणते आहे आणि व्हॅल्यू इन प्राईज, किमतीचे मूल्य काय आहे, तर याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। नंतर मेजर चॅलेंजेस, जे मी तुम्हाला म्हटले होते की मेजर चॅलेंजेस भारतीय अर्थशास्त्रासमोरील आर्थिक व्यवस्थेसमोरील जे मेजर चॅलेंजेस आहेत ते म्हणजे लोकसंख्या असेल, पॉवर्टी असेल म्हणजे गरिबी असेल, बेकारी असेल, नंतर भ्रष्टाचार असेल, त्यानंतर दहशतवाद असेल, त्याचबरोबर साठेबाजी असेल किंवा ब्लॅक मॅजिकचे प्रकार हे या ठिकाणी असू शकतात। तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक इकॉनॉमिकल सिस्टीम या ठिकाणी चालत असते आणि ही कशी चालवली जाते किंवा त्याचा एकूण परिणाम हा इकॉनॉमिकली इफेक्ट त्याचा कसा होतो याचा विचार आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे। म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर पॉईंट नंबर 1, 2 यामध्ये बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहे, सद्य स्थिती आपल्याला बघायची आहे, त्याचा इतिहाससुद्धा आपल्याला बघायचा आहे की कशा पद्धतीने इकॉनॉमी जी आहे ती विकसित होत गेलेली आहे आणि आत्ता सद्यस्थिती त्याची कशी आहे। त्यानंतर युनिट नंबर 2 आहे मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक, ज्याला आपण सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो। ह्या 2 मेन बेसिक कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहे। तर सर्वात पहिला आहे मायक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट। मायक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट बघत असताना त्यातले वेगवेगळ्या शाखांनुसार त्या ठिकाणी विविध संकल्पना ह्या पडत असतात। यातलं जे डिटेल आहे ते तुम्हाला मी त्यामध्ये सिलेबसचं जे ट्रान्सलेशन मी देणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते बघावयास मिळणार आहे। त्याचबरोबर व्हेरियस कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक, युटिलिटी, डिमांड, सप्लाय, नंतर फॉर्म्स ऑफ मार्केट, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन साहित्य जे आहे त्याचे घटक आपल्याला बघायचे आहेत। त्यानंतर डिमांड असेल म्हणजे मागणी असेल, पुरवठा असेल, यांचा उपयोग हा कसा केला जातो मायक्रो इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये, तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्टमध्ये सुद्धा विविध घटक या ठिकाणी आहेत ज्याचा
मेन पार्ट आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये नॅशनल इन्कम आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल, पैसा असेल. मग पैसा हा कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे? पैसा हा कागदी पैसा आहे, नाणे स्वरूपात आहे. तर पैशाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. कमर्शियल बँकिंग सुविधा ही कशी कार्य करते, सेंट्रल बँकिंग, तसेच गव्हर्नमेंट बजेट हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. याचं सगळ्यांचं डिटेलिंग आपल्याला ह्या विषयाच्या माध्यमातून घ्यावायचे आहे. युनिट नंबर 3 जे आहे ते बेसिक ऑफ इकॉनॉमिक्स टीचिंग आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इकॉनॉमिक्स आहे. तर आता आपल्याला ज्यावेळी ह्या स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण डिटेल स्टडी करणार आहोत, तर हाच सब्जेक्ट तुम्ही विद्यार्थ्यांना कसा टीच करायचा आहे, तर याच्यासाठीच्या काही बेसिक कन्सेप्ट जशा गेल्या वर्षी आपल्याला जॉग्राफी असेल किंवा तुमचे सेकंड मेथड असेल याच्यासाठी होत्या, तसे 2 युनिट हे त्याच्या पुढील या ठिकाणी अध्यापनाच्या संदर्भात थेरॉटिकली दिलेले आहेत. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ज आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर प्लेस ऑफ सब्जेक्ट इकॉनॉमिक ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल करिक्युलम, म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रमातील स्थान. जसं आपण म्हटलं की जॉग्राफी हा विषयसुद्धा दुय्यम महत्त्व असणारा आहे, आणि तर त्याचप्रमाणे इकॉनॉमिक हा सब्जेक्टसुद्धा दुय्यम महत्त्व असणारा अभ्यासक्रमामध्ये असतो. मग साहजिक याच्यामुळे याचे जे पिरियड्स असणार किंवा एकूण तासिका असणार हे या एकूण शाळेच्या नियोजनामध्ये त्या कमी प्रमाणात त्याचनुसार त्याचा अभ्यासक्रमसुद्धा फ्रेम केलेला त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मग या विषयासाठी आपल्याला एकूण अभ्यासक्रमामध्ये किती तासिका मिळालेल्या आहेत याचा अभ्याससुद्धा आपल्याला करायचा आहे, ज्यावर आधारित आपलं एक प्रॅक्टिकलसुद्धा यामध्ये आहे. मग कोरिलेशन आपल्याला बघायचं आहे. तर कोरिलेशन ऑफ इकॉनॉमिक विथ अदर स्कूल सब्जेक्ट, वेगवेगळ्या अर्थशास्त्राचा संबंध हा गणिताशी येतोय, भूगोलाशी येतोय, इतिहासाशी येतो. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द स्कूल इकॉनॉमिक याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. स्ट्रक्चर कसं आहे किंवा विविध शाखा कोणत्या आहेत, त्या शाखांनुसार किती मायक्रो घटक किंवा मायक्रो युनिट्स याच्यामध्ये आहेत, तर त्याचा एकमेकांशी कसा संबंध साधला जातो याचा अभ्यास आपण स्ट्रक्चर ऑफ द सब्जेक्ट इकॉनॉमिक्स याच्यामधून करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हा भाग आहे. त्याचबरोबर करिक्युलम, सिलेबस अँड टेक्स्टबुक्स ऑफ इकॉनॉमिक्स. तर टेक्स्टबुक्स ॲनालिसिस तुम्हाला गेल्याही वर्षी यामध्ये होतं. त्याचबरोबर कंटेंट ॲनालिसिस पण तुम्हाला जॉग्राफीमध्ये झालेलं आहे. आणि करिक्युलम आणि सिलेबस याच्यामधला जो फरक आहे, म्हणजे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामधला जो फरक आहे तो सुद्धा पुन्हा आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीने या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर 4थं युनिट आहे पेडागॉजिकल अप्रोचेस अँड लर्निंग रिसोर्सेस ऑफ द स्कूल सब्जेक्ट ऑफ इकॉनॉमिक्स अँड टीचर ऑफ इकॉनॉमिक्स. मग मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, जसं आपण वेगवेगळ्या मेथड्स, प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या मेथड्स ह्या महत्त्वाचं कार्य करत असतात, तसं आपल्या इकॉनॉमिक्स या विषयासाठी लेक्चर मेथड आहे, क्वेश्चन आन्सर मेथड आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प आहे, आणि फील्ड व्हिजिट म्हणजे आपण प्रत्यक्ष क्षेत्र भेट हे या ठिकाणी देऊ शकतो. तुम्ही जर या मेथडकडे बघितलं असेल तर इकॉनॉमीशी संबंधितच या मेथड या ठिकाणी जास्त आपण वापरणे योग्य आहे, आणि म्हणून या सिलेबसमध्ये सुद्धा फ्रेम आउट केलेले आहे. त्यानंतर आहे लर्निंग रिसोर्सेस फॉर द सब्जेक्ट ऑफ इकॉनॉमिक. लर्निंग रिसोर्सेस विविध आहेत, तर त्याच्यामध्ये ते कोणते आहेत याची माहिती आधी घेणं, कन्सेप्ट, नीड, इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग. त्यानंतर लर्निंग रिसोर्सेसमध्ये ट्रॅडिशनल लर्निंग रिसोर्सेस कोणते आणि टेक्नॉलॉजी बेस्ड लर्निंग रिसोर्सेस कोणते याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नंतर क्वालिटीज ऑफ अ गुड इकॉनॉमिक टीचर यासाठी सुद्धा आपल्याला काही मेथड्सनुसार त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. अद्ययावत स्थितीमध्ये किंवा आता आपण जर लॉकडाऊनचा कालावधी पाहिला तर या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर हे सुद्धा एक महत्त्वाचं स्किल किंवा एक क्षमता ही शिक्षकामध्ये असली पाहिजे, आणि म्हणून क्वालिटी ऑफ अ गुड इकॉनॉमिक टीचर कोणत्या कोणत्या असल्या पाहिजेत तर त्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर ह्या सिलेबसनुसार आपणास प्रॅक्टिकलसुद्धा आहे. प्रॅक्टिकलचे 4 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी आपण कोणतंही यामध्ये एक प्रॅक्टिकल आपण निश्चित करू शकतो. यावर्षी घेताना आपण कोणते यापैकी विद्यार्थ्यांच्या चॉईसनुसारच आपण घेणार आहोत. टेक्स्टबुक्स ॲनालिसिस आहे, फील्ड व्हिजिट आहे, प्रिपरेशन ऑफ स्ट्रक्चर आहे, नंतर PPT और पोस्टर प्रेझेंटेशन आहे. असे 4 प्रॅक्टिकल्स आहेत. तर यांच्यामध्ये जे प्रिपरेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ द सब्जेक्ट आहे, तर याचे काही पॉईंट्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्यांनी ही जी की दिलेली आहे ही वाचायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर अर्थशास्त्र ह्या विषयाचं विविध शाखांनुसार एक
विविध आकृत्यांनुसार किंवा म्हणजे फुलापानांची आकृती असेल किंवा एखादा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर तयार करायचं आहे. म्हणजे ती तुमची संरचना तयार होईल आणि ज्या पद्धतीने या अनुक्रमणिकेमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सप्रमाणे तुम्हाला त्याचं लिखाण किंवा तपशील या ठिकाणी मांडावायचं आहे, ज्याला आपण अहवाल सादरीकरण असं म्हणतो. हे तुमचं प्रात्यक्षिक असेल. त्यानंतर पुढील आहे टेक्स्टबुक ॲनालिसिस, जे तुम्ही मागच्या वर्षी केलेलं आहे. त्याचबरोबर फील्ड व्हिजिट अँड रिपोर्ट रायटिंग असेल तर फील्ड व्हिजिटचा जर विचार केला तर यामध्ये दिलेल्या पॉईंट्सनुसार लिखाण तर असेलच, प्रत्यक्ष त्या एका फील्डवर जाऊन म्हणजे एखादी इकॉनॉमिक इंडस्ट्री असेल किंवा एखादा छोटासा बिझनेस असेल तर त्या ठिकाणची इकॉनॉमी कशी चालते याचा विचार आपण या ठिकाणी करून मग त्यानुसार तुमचं लिखाण, तिथली माहिती, तिथले प्रूफ जे तुम्ही फोटोच्या माध्यमातून इथे प्रदर्शित करू शकता, असं सर्व एकत्रित फाईल तुमची त्या ठिकाणी तयार होणार आहे. त्यानंतर स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन किंवा पीपीटी आपणास माहिती आहे, मागच्या वर्षी पण तुम्ही भूगोल या विषयासाठी पीपीटी प्रेझेंटेशन 106 या विषयासाठी केलेलं होतं. तसंच पोस्टर प्रेझेंटेशन पण तुम्ही इथे करू शकता. इथे 2 सॅम्पल मी दाखवलेले आहे. एखादा अर्थशास्त्राचा एखादा घटक घेणे इथे अभिप्रेत आहे आणि त्यानुसार त्याची जेवढी माहिती समोर प्रदर्शित करून आपल्याला टीचिंगसाठी उपयोगी होईल अशा पद्धतीचा फ्लेक्स त्या ठिकाणी तयार करायचा आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी आहे MCQ, असाइनमेंट, सेमिनार, ग्रुप डिस्कशन याच्यासारख्या विविध ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी फायनल करणार आहोत. शक्यतो आपण असाइनमेंट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण ती तुम्हाला घरी बसून लिहिता येईल आणि प्लस तुमचा त्यामध्ये डिटेल अभ्याससुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. 50 मार्कांची ही ॲक्टिव्हिटी असणार आहे. आता एकूण कॅल्क्युलेशन कसं असणार आहे मार्किंग स्कीमचं, तर प्रॅक्टिकल 50 मार्क्स, त्यानंतर ॲक्टिव्हिटी 50 मार्क्स, त्यानंतर तुमचा जो पेपर असणार आहे एक्झाम मार्क्स तो 80 मार्क्स आणि त्यानंतर आउट ऑफ 180 पैकी तुमचे मार्क्स होतील आणि ते 20 पैकी तुमचे मार्क्स दिले जाणार आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला 205चं एकूण अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. तर सगळ्यांनी याप्रमाणे अभ्यास करून मी तुम्हाला जे हे देणार आहे, प्रत्येकाने प्रॅक्टिकल चॉईस केल्यानंतर त्या प्रत्येकाचं सेपरेट जे प्रेझेंटेशन असेल ते मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल. त्यातपूर्वी आपण जो ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपनुसार तुम्ही तुमची नावं, तुम्हाला हे प्रॅक्टिकल घ्यायचं आहे यानुसार ती नावं पाठवायची आहेत, केवळ इकॉनॉमिक्सच्याच ग्रुपवर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो सिलेबस मी त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्याचं मराठी ट्रान्सलेशन हे मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर, इकॉनॉमिक्सच्या ग्रुपवर मी सेंड करत आहे. धन्यवाद. शेवटी